प्राइवेट कोचिंग क्लासेस टीचर्स फेडरेशन के रियासती सतह की एक अहम मीटिंग का इनेकाद किया गया। मीटिंग में शरीक तमाम लोगों ने मुत्तफ़िक़ा तौर पर यह फैसला किया कि 23 नवंबर से कोचिंग क्लासेस शुरू कर दी जाएगी। इसके लिए रियासती हुकूमत अगर मंजूरी देती है तो बहुत अच्छी बात है, वरना इजाज़त नहीं मिलने पर भी ट्यूशन क्लासेस को शुरू करने का इशारा दिया गया। लॉकडाउन की वजह से जहां एक तरफ स्कूल व कॉलेज बंद कर दिए गए हैं तो दूसरी तरफ कोचिंग क्लासेस पर भी पाबंदी लगा दी गई है। कोरोना पर काबू पाने के नाम पर 6 माह से जायद का अरसा होने के बावजूद तालीमी इदारों को शुरू करने की इजाज़त नहीं दी जा रही है, जिसकी वजह से इस शोबे से वाबस्ता हज़ारों लोगों का रोज़गार ख़तरे में आ गया है। ख़ास तौर पर प्राइवेट कोचिंग क्लासेस चलाने वाले असातिज़ा इन दिनों शदीद माशी मंदी के हालात में मुब्तला हो गए हैं। ऑनलाइन क्लासेस लेने की इजाज़त तो दी गई, लेकिन ऑनलाइन क्लासेस का कोई ख़ास फ़ायदा तलबा और असातिज़ा को नहीं हो रहा है। इसलिए अमली तौर पर क्लासेस शुरू करने की इजाज़त देना ज़रूरी हो गया है। कोचिंग क्लासेस टीचर्स फेडरेशन ऑफ महाराष्ट्र या राज्यस्तरीय फक्त खाजगी कोचिंग क्लासेस चालवणाऱ्या संचालकांची आज बैठक नांदेड येथे संपन्न होत आहे। या बैठकीमध्ये सर्वात महत्त्वाचा ठराव सर्वानुमते असा मंजूर झालेला आहे की 23 नोव्हेंबर पासून शासनाने सर्वच कोचिंग क्लासेस राज्यातील सुरू करावे। कारण कोरोना त्या ठिकाणी आपण कोरोना बरोबर जगायला शिकलं पाहिजे अशी शासनाची भूमिका आहे। ऑनलाइन शिक्षण हे नेहमीसाठी चालू शकत नाही, कारण त्याच्यामुळे गरीब आणि श्रीमंत अशा प्रकारची समाजामध्ये एक दरी निर्माण झालेली आहे आणि म्हणून शासनाने तात्काळ 23 नोव्हेंबर पासून कोचिंग क्लासेस चालू करावे अशा प्रकारची मागणी कोचिंग क्लासेस टीचर्स फेडरेशनचा राज्याचा अध्यक्ष म्हणून मी बंडोपंत भुयार त्या ठिकाणी मागणी करतो आहे। कारण सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून आम्ही विद्यार्थ्यांची काळजी घेऊ आणि काळजी घेऊन कमी विद्यार्थी संख्येसाठी एका बेंचवर एकच बसून मास्कचा वापर करून सॅनिटायझरचा वापर करून सगळ्या उपाययोजना करून शासनाने या कोचिंग क्लासेस व्यवसायाला सुरू करायला पाहिजे। कारण 7-8 महिन्याच्या नंतर आत्ता आम्ही थकलेलो आहे, आमच्या अनेक अडचणी निर्माण झालेल्या आहेत, तसेच शिक्षणापासून विद्यार्थी पण आता दूर जातो आहे आणि आमची पण आर्थिक परिस्थिती अतिशय खालावलेली आहे। अनेकांच्या बँकेच्या EMI थकलेले आहेत, अनेकांचे त्या ठिकाणी रोजीरोटीचा प्रश्न आहे। सगळेच कोचिंग क्लासेस काही मोठे नसतात आणि म्हणून समाजामध्ये जर कोचिंग क्लासेस मोठे असतात अशी जर मानसिकता तयार झाली असेल तरी मला समाजाला पण विनम्रपणे सुचवायचं वाटतं की सर्वच कोचिंग क्लासेस काही मोठे नसतात। राज्यामध्ये 70-80% कोचिंग क्लासेस अगदी सर्वसामान्य सुशिक्षित बेरोजगार लोक चालवतात आणि म्हणून या महाराष्ट्रातील नागरिक म्हणून या व्यावसायिकांच्या पाठीमागे महाराष्ट्र शासनानं ठामपणे उभं राहणं गरजेचं आहे असं मी आपल्या माध्यमातून राज्य शासनाला सांगू इच्छितो।